सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर विस्तारावा या वनविभागाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आजच्या बैठकीत जोरदार विरोध झाला। बिबट्या आणि वाघांची संख्या वाढल्यास जंगलाजवळच्या रहिवाशांचं जगणं मुश्किल होईल, शिवाय पायाभूत सुविधांना खीळ बसणार आहे। त्यामुळे जनसुनावणी घेऊन आणि स्थानिक गावकऱ्यांची मान्यता मिळाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर विस्ताराचा प्रस्ताव सादर करू नये अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर वाढवण्याचा प्रस्ताव राज्याच्या वन्यजीव विभागानं केंद्र सरकारला सादर केलाय। चांदोलीपासून दाजीपूर आणि राधानगरी अभयारण्यापर्यंत वाघांच्या मुक्त संचारासाठी हा कॉरिडॉर तयार केला जाणार आहे। राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पातील बिबटे आणि वाघ पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत। वाघांची संख्या वाढवण्यासाठी कॉरिडॉर विस्ताराचा प्रस्ताव आहे, मात्र हा प्रस्ताव पाठवताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेला विश्वासात घेतलेलं नाही। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्यासह वन विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। व्याघ्र प्रकल्प विस्ताराचा परस्पर प्रस्ताव पाठवल्याबद्दल पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा शिरकाव वाढलाय। गवे आणि अन्य हिंसक प्राण्यांकडून माणसांवर हल्ले होत आहेत। व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमुळे हजारो नागरिक भीतीच्या वातावरणात असून पायाभूत विकासांची कामं करता येणार नाहीत। परिणामी जंगलाजवळ राहणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल। त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विस्ताराला विरोध असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याचा कॉरिडॉर वाढवणं आणि त्या कॉरिडॉर वाढवण्याच्या माध्यमातून वाघांची संख्या वाढवावी आणि त्यांचा मुक्त संचार वाढावा यासाठी कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा एक प्रकल्प किंवा त्याबद्दलचा एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे। या प्रस्तावाची कल्पना लोकप्रतिनिधींनाही नाही आणि तिथल्या जनतेलाही नाही। हा प्रस्ताव हा खूपच भविष्य काळातल्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय हानिकारक आहे। याबद्दलच्या प्रस्तावाच्यासाठी ही बैठक आयोजित केली होती। आजच्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखानं सांगितलं की या प्रस्तावाला आमचा विरोध राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पब्लिक हिअरिंग घेतल्याशिवाय अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव त्यांनी सादर करू नये, अन्यथा सर्व लोकांच्या नागरिकांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागेल। वन विभागानं तयार केलेला प्रस्ताव ताबडतोब मागं घ्यावा। जनसुनावणी घेतल्याशिवाय आणि स्थानिक नागरिकांची सहमती मिळाल्याशिवाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर वाढवण्याचा प्रस्ताव सादर करू नये अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या।